मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये, दापोलीच्या व्हिडिओमध्ये। आज मी आलेली आहे सी फोर्ट रिसॉर्ट मुरुड दापोली येथे। आज मी तुम्हाला सी फोर्ट रिसॉर्ट दापोली कसं आहे हे दाखवणार आहे। तत्पूर्वी तुम्हाला थोडीशी माहिती देते। सध्या युनेस्को मध्ये नोंद झालेल्या सुवर्णदुर्ग फोर्टच्या बाजूला असलेलं सी फोर्ट रिसॉर्ट जे आज मी एक्सप्लोर करणार आहे। आता तुम्हाला माहितीच आहे, रिसॉर्ट म्हटलं की रिसॉर्टमध्ये वेगवेगळ्या प्रिशियस रूम्स येतात, त्यांच्या ॲम्युनिटीज, सगळ्या सोयी सुविधा सगळ्या। तर तुम्हाला हे सगळं मी सांगणार आहे। इकडे पाठीमागे आहे पार्किंग एरिया। पार्किंग एरिया नंतरच थोडंसं बाजूला मुलांना खेळण्यासाठी त्यांनी प्लेग्राऊंड सुद्धा केलेलं आहे। काही इक्विपमेंट देखील आहेत आणि स्पेशली म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, त्याच रूम बघून आपण कंटाळतो। यांनी स्पेशली थीम रूम म्हणजे स्पेशल थीम रूम्स केलेले आहेत, ज्यामध्ये राजस्थानी रूम, म्युझिकल रूम आणि ओल्ड होम जे असतं ना त्या रूम, अशा सुंदर स्वीट रूम केलेल्या आहेत ज्या युनिक आहेत। मला तर वाटतं दापोलीमधलं हे पहिलं रिसॉर्ट असेल माझ्या माहितीतलं जिथे या स्पेशल थीम्स आणि स्पेशल रूम्स आहेत। सो मला तर खूप जास्त आवडल्यात आणि त्या मी तुम्हाला दाखवणारच आहे। अजून एक गोष्ट, सी फोर्ट रिसॉर्टला तुम्ही येताय तर येण्यासाठी आणि आल्यानंतर तुम्ही इथले बरेच ठिकाणं फिरू शकता। सो आज मी इथे यासाठीच आले आहे की मला बरेच ठिकाणं फिरायची आहेत, तर ती फिरणार सुद्धा, तुम्हाला दाखवणार सुद्धा आणि हे हॉटेल सुद्धा दाखवणार। सो चला। सो हे आहे इथून जाण्यासाठी रिसेप्शन एरियाचा हा रोड आहे। तुम्ही बघताय इथला बॅकग्राऊंड, फोटो काढण्यासाठी सगळ्यात उत्तम प्लेस। म्हणजे सगळ्यांना कोकणात फिरायला आल्यानंतर असं असतं की कुठे फोटो काढू, काय करू, पण या थीम्स ज्या बनवल्यात ना फोटो काढण्यासाठी अतिउत्तम, खरंच खूप सुंदर आहेत। सो हे हॉटेल तुम्ही बघताय, मला तर खूप जास्त आनंद होतो एक्सप्लोर करताना। आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे हॉटेलमधलं रिसेप्शन एरिया दाखवायला। चला तर मग। सो इकडे आहे आपल्याला मसाजसाठी, म्हणजे पायांच्या मसाजसाठी ही मशीन आहे। इथे आल्यानंतर रिलॅक्स वाटतं खूप जास्त भारी। आणि हा पूर्ण गेमिंग एरिया आहे, म्हणजे इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स देखील आपल्याला मिळतात। आता आपण गेमिंग एरियामध्ये आलेलो आहोत। हे पूर्ण इथे आपण वेगवेगळ्या प्रकारचे गेम खेळू शकतो, जसं की सापशिडी, लुडो, त्यानंतर बुद्धिबळ आणि कॅरम, त्यानंतर हे आपण नॉर्मल असे बरेच गेम आहेत। इकडे सुद्धा हा सुद्धा एक वेगळा गेम आहे आणि स्पेशली इथे पायांचा मसाज करण्यासाठी खूप मस्त अशी त्यांनी मशीन ठेवलेली आहे। त्यामध्ये रिलॅक्स वाटतं। तुम्ही 10-15 मिनटं जर फिरून येताय तर इथे तुम्ही रिलॅक्स करू शकता या मशीनद्वारे। सो फीडबॅक विचारूया आपण आपल्या पर्सनला, कसं वाटतंय तुम्हाला इथे मसाज घेतल्यानंतर? छान वाटतंय ना? खरंच छान वाटतं, रिलॅक्स वाटतं। मी सुद्धा काल मसाज घेतला, खूप मस्त वाटतं। सो हा आहे गेमिंग झोन एरिया, बट स्ट्रिक्टली नो स्मोकिंग। इथे स्मोकिंग करण्यास अलाउड नाही आहे। आणि हा पूर्ण इकडे आहे रिसेप्शन एरिया। जसं की मी आपल्याला म्हटलं की आपण आत्ता पाहणार आहोत स्पेशल थीम रूम। सो जी मी रूम पाहायला जाते ती आहे राजस्थानी थीम। जसं मी म्हटलं ना की आपण इतर बऱ्याच थीम बघतो, जसं की नॉर्मल स्वीट रूम बघतो, डिलक्स रूम बघतो। सो त्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे इथे, स्पेशल थीम रूम, जी तुम्हाला मी आत्ता एक्सप्लोर करून दाखवणार आहे। तर आत्ता ही पण आपण बघतोय ना, ही स्पेशल थीम रूम आहे। टॉवेल आर्ट एकदम ऑसम आहे, बघू शकता तुम्ही, कपलसाठी सगळ्यात बेस्ट आहे। आणि ही मी राजस्थानी स्पेशल रूम यासाठी म्हटलं की तुम्ही बघू शकता हे जे केलेलं आहे ना, पूर्ण राजस्थानी थीम आहे। इकडे बघू शकता तुम्ही। आणि सगळ्यात मेन म्हणजे टीव्ही सिस्टीम, वेट मी दाखवते। ही रोटेट होते, म्हणजे तुम्हाला जर इथे बसून बघायचं तुम्ही या साईडने बघू शकता,
जर तुम्हाला तिकडे बेड साईडने बघायचं तुम्ही त्या साईडने बघू शकता. सो ही रोटेट होते दोन्ही वेने. सो ही स्पेशल थीम सगळ्यात बेस्ट आहे इथलं अट्रॅक्शन. इथे आपण बसून बघू शकतो आणि या सगळ्या गोष्टी एकदम एस्थेटिक आहे, म्हणजे फिलिंग पूर्ण एस्थेटिक येते आपल्याला. बघू शकता तुम्हाला पूर्ण, म्हणजे इथलं तुम्हाला मी एक सेकंड कपबोर्ड सिस्टम सुद्धा दाखवते, जेणेकरून तुम्ही जर काय लगेज वगैरे आणताय तर स्टोरेजसाठी हे तुम्हाला बेस्ट आहे. आता मी इथले वॉशरूम एक्सप्लोर करते. यासाठी दाखवते की हे जे हॉटेल आहे सीफूड हॉटेल, याचं तुम्हाला किट मिळतं वॉशरूममध्ये, जसं की टूथपेस्ट किट म्हणजे डेंटल किट मिळतं, त्यानंतर सेविंग किट मिळतं, त्यानंतर हँडवॉश असतं, त्यानंतर बॉडी वॉश अँड शॅम्पू, टिश्यू, आपल्याला गरम पाणी मिळतं अंघोळीसाठी, शावर, या सगळ्या गोष्टी आहेत. सो वॉशरूम देखील तुम्ही बघू शकता पूर्ण नीट अँड क्लीन आहे. सो फॅसिलिटी एकदम उत्तम आहे तिथल्या. या हॉटेलचं सी फूड खाल तर तुम्ही नक्कीच हॅप्पी होणार आणि नक्कीच आठवणीत राहील. कारण बघू शकता तुम्ही मस्त बोंबील, पापलेट, सुरमई आणि मस्त अशी फिश थाळी, म्हणजे तुम्ही जशी ऑर्डर द्याल त्याप्रमाणे तुम्हाला पूर्ण फिश अवेलेबल करून मिळतात. तर कोकण आहे म्हटल्यानंतर सी फूड तर मिळणारच ना. आपण कोकणात जातो कशाला? सी फूड खाण्यासाठीच ना. तर ही मस्त भरलेली थाळी बघून मला तर चव आली आहे. मी तर खाणारच आहे. तुम्हाला टेस्ट करायचं तुम्हाला सी फूड हॉटेलला यावंच लागेल ना. लांब नाहीये, जवळच आहे. हा आहे सी फूड हॉटेलचा नाईट व्ह्यू. नाईटला सी फूड हॉटेल हे असं काहीसं दिसतं. सकाळी मी जाणार आहे इथले काही जवळचे प्लेसेस फिरण्यासाठी, कारण हॉटेलला येतो तर नुसतं बसण्यासाठी तर नाहीच आलं पाहिजे, काहीतरी फिरलं पण पाहिजे. सो जवळजवळचे जे पण स्पॉट्स आहेत ते सगळे स्पॉट मी घेणार आहे. त्यातलं सगळ्यात पहिलं जवळचं स्पॉट म्हणजे दुर्गादेवी मंदिर मुरुड, आणि त्यानंतर हर्णे बंदर, मुरुडचं बंदर, सालदुरे बंदर, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. सो त्या सगळ्या मी कव्हर करणार आहे. सो आपण सकाळी भेटूया. जर आपण या बीचला येतो तर सगळ्यात पहिलं अट्रॅक्शन म्हणजे दुर्गादेवी मंदिर मुरुडचं, जे इथून 5 मिनिटच चालत आहे रिसॉर्टपासून. सो रिसॉर्टला आपण ह्या येत आहे तर हे दुर्गा देवीचं मंदिर नक्की एक्सप्लोर करा. आता मी पण जाऊन देवीचं दर्शन करून येते. दुर्गादेवी मातेचं दर्शन नक्की करून घ्या. सीफूड रिसॉर्टला आल्यानंतर दुसरं अट्रॅक्शन फिरण्यासारखं म्हणजे मुरुड बीच. अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे, वॉकेबल, म्हणजे किती जवळ आहे बघा. इतका सुंदर समुद्रकिनारा. इतके पर्यटक आहेत ना, जास्त करून मुरुड बीचवरती येतात, कारण सगळ्या राईड्स आहेत ना त्या सगळ्या मुरुड बीचवरतीच होतात. त्यामुळे फिरण्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. सो हा समुद्र नक्की बघून घ्या. तर तुम्हाला माहीतच आहे मी सीफूड रिसॉर्टला फिरायला आलेली आहे, आणि सीफूड रिसॉर्टला आल्यानंतर मी वेगवेगळे पर्यटन स्थळं फिरत होती. तर त्यापैकी मुरुड सालदूर बीच मला दिसलं, जे अगदी शांत बीच आहे. मला तर खूप जास्त आवडलं एन्जॉयमेंट करण्यासाठी. आणि शांततेत तुम्हाला जर काही एन्जॉयमेंट करायची असेल तर हे सालदूर बीच आहे ना, खूपच उत्तम आहे. तर मला तर हे खूप जास्त आवडलं. तर तुम्ही आपल्या सीफूड रिसॉर्टला येत आहे तर या बीचला नक्की भेट द्या. मी पण दिले, तुम्ही नक्की भेट द्या. आता आपण बघणार आहोत दुसरा आकर्षण पॉईंट. चला, ठीक आहे, हा झाला त्याचा.
तर आत्ताच मी दापोली पर्यटन स्थळे जे आहेत जे मला इथून जवळ आहेत, म्हणजे सीफूड हॉटेलच्या जवळून जे पर्यटन स्थळ आहे ते सगळे मी फिरून आलेले आहे. जसं की मुरुड बीच बघितला, सालदोरे बीच बघितला, सुवर्णदुर्ग फोर्ट बघितला, जे युनेस्कोमधलं सगळ्यात म्हणजे दापोलीचं पहिलं अट्रॅक्शन, सो ते पाहिलं मी. त्यानंतर हरडई बीच पाहिला, त्यानंतर बरेच साऱ्या गोष्टी, अंजारलाचा कड्यावरचा गणपती पाहिला. या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता कुठे हॉटेल सीफूडला व्हिजिट केल्यानंतर. सगळ्यात जवळचे स्पॉट्स आहेत, सो तुम्ही नक्की हॉटेल सीफूड रिसॉर्टला व्हिजिट करा. मला तर खूप जास्त आवडलं हे हॉटेल, कारण इथल्या रूम, तुम्हाला जसं की म्हटलं की इथल्या रूम इतक्या सुंदर आहेत आणि स्पेशल थीम रूम आहेत. आणि स्टाफ सगळ्यात जास्त मला जी गोष्ट मला आवडली ना, इथले स्टाफ खूप काइंड आहेत आणि खूप चांगले कॉर्पोरेट करतात, आपल्याला खूप चांगली हेल्प करतात आणि अगदी सर्व्हिस आपल्याला उत्तमरित्या देतात. सो मला इथलं मॅनेजमेंट, इथली रूम सर्व्हिस, इथला स्टाफ, सगळ्या गोष्टी खूप जास्त आवडल्या आणि मी अप्रिशिएट करेल इथल्या स्टाफला. मला खूप जास्त आवडलं तो स्टाफ, कारण मी आतापर्यंत इतके सारे रिसॉर्टचे प्रमोशन केले, पण स्टाफबद्दल थोडंसं मला एक मनामध्ये हे होतं. आणि इथे आल्यानंतर मला ते खूप जास्त रिलॅक्स वाटलं आणि खूप जास्त हॅपी वाटलं, कारण खूप मनमिळावू स्टाफ होता. सो मला हे हॉटेल खूप जास्त आवडलं. तुम्हाला मी माझ्या ऑडियन्सला आणि हे जे व्हिडिओ पाहत आहे त्या सगळ्यांना मी नक्कीच सांगेल की हॉटेल सीफूड रिसॉर्टला यायला अजिबात विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी नंबर, डिटेल्स सगळं मेन्शन केलेलं आहे, दिलेलं आहे. सो तुम्ही नक्की व्हिजिट करा. आपला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. दापोलीकर, पुणेकर, मुंबईकर, पर्यटक सगळे नक्की इथे या. बाय बाय.